विजय हा माझ्या प्रभाग 8च्या जनतेचा आहे। आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी वारंवार जशा इन्स्ट्रक्शन दिल्या त्या अनुषंगाने आम्ही मंडळी चारही मंडळी काम करत गेलो। आमचे कार्यकर्ते आणि महिला मंडळ कार्यकर्त्या एवढ्या सक्षम आहेत का त्यांच्या माध्यमातून आम्हाला चौघांना हा विजय मिळाला आहे। त्या विजयाचं आम्ही सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही। तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही 2 वेळा आम्हाला भेटले, त्या अनुषंगाने तिलगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि तुम्ही हा आमचा बाईट छोटेवानी घेतला होता, त्याचा फायदा झालाच। आम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या त्या दिवशी शुभेच्छा दिल्या आणि तिलगुलाची भेट म्हणून गोडगोड वस्तू आज आम्हाला त्यांनी दिलेले आणि त्याचा आम्ही सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही। खरोखरच माझी कळंबोलीची जनता सुज्ञ आणि समजदार जनता आहे आणि त्यांनी दाखवलं का तो कोण फी माफिया, कोण कोणाला लुटतोय, कोण कोणाच्या घरी 2-2 शीट घेतोय, त्यांनी दाखवून दिलं व घराणेशाही संपून टाकलं। आम्ही 4ही समाजाचे लोक आहात। मी आगरी समाजाचा आहे, हे मराठी समाजाचे आहेत, हे धनगर समाजाचे आहेत, हे वंजारी समाजाचे आहेत। हा आमच्यात भेदभाव कुठल्याच गोष्टीचा नसून हे आमच्यात साम्य आहे। म्हणून आमची मिनी इंडिया म्हणून आमचा प्रभाग 8 आहे। या प्रभाग 8मध्ये अख्खा इंडिया बसलेला आहे। त्या जाती धर्माची सर्व लोक आहेत, त्या ठिकाणी त्यांना आम्ही सामावून घेऊ। आम्हाला त्यांनी आज सामावून घेतले, येते 5 वर्ष आम्ही त्यांना सामावून घेऊ। एवढंच बोलतात, थांबतो। धन्यवाद। या विजयाचं श्रेय देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आहे। या विजयाचं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारनं आम्हाला या पनवेलकर जनतेला जे काही दिलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो। ज्यांच्या मार्फत आम्ही पोहोचवलं ते सगळे आमचे महायुतीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं विशेषत्व नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनता की ज्यांनी आमच्या कामावरती आणि आम्ही देतोय त्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि आम्हाला खात्री आहे की आमचे निवडून आलेले सर्व नवीन नगरसेवक हे आपल्यावरती ठेवलेला विश्वास हा सार्थ करून दाखवतील आणि या महायुतीचा हा कर्तृत्वाचा आलेख अधिकाधिक उंचावत राहतील। आपण पाहतोय की या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी तर स्पष्ट कौल दिलेला आहे। आता जे विरोधक निवडून आलेले आहेत त्या विरोधकांना शुभेच्छा देऊ आपण की ते या ठिकाणी निवडून आलेत। एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, दुसऱ्या पक्षाचा आणखीन एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ। आम्ही ज्या सर्वसामान्य जनतेला कौल मागितला त्या सर्वसामान्य जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे, त्याचा खरंच आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रामदास शेवाळेजी हे निवडून आलेले आहेत। त्यांच्याबरोबरीनं शहराध्यक्ष त्यांचे कळंबोलीचे तुकाराम सरक यांच्या पत्नी या देखील ते निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून आले, आमचे प्रभाग क्रमांक 9मध्ये महादेवमध्ये, 10मध्ये विजय खानावकर, या सर्व आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो। मी याचं श्रेय आमच्या सगळ्या नेत्यांना देईन की त्या नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला। अनेक वेळेला अशा पद्धतीची युती म्हटलं की कार्यकर्ते आग्रही असतात आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीनं याच्यासाठी पाठिंबा दिला यांचं खरं तर हे आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे। मी त्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त। आता या येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या पाहिजे अशीच भावना आहे। अर्थातच त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे सगळ्यांचं एकमत होणं हे आवश्यक आहे। काय होते पाहूया।